हाय, तुमचं सर्वांचं सेकंड व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. फर्स्ट व्लॉग बघितला आहे ना, आणि जर नसेल बघितला तर पटकन जाऊन बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर हा संडेचा दिवस आहे आणि अगदी मस्त सकाळी सकाळ भारी वातावरण झालं होतं. थंडगार अशी हवा होती आणि हलका हलका पाऊस पडत होता. रात्रीची धमाल मस्ती करेपर्यंत आम्हाला 3 वाजले होते, तरीसुद्धा आम्ही सकाळी उशिरापर्यंत न झोपता सकाळी लवकर उठून छान असं आम्ही 7:30 वाजता अगदी रेडी झालो होतो. तेही सगळ्याजणी, तेही मस्तपैकी छान अशा साड्या वगैरे नेसून आणि एकसारखे आम्ही जसं म्हटलं होतं की आम्ही कोऑर्डिनेट केलं आहे. इवन तुम्हाला अजून पुढचासुद्धा आउटफिट जो असेल तो तुम्हाला ते बघायला भेटेल की आम्ही सगळ्यांनी सेमच केलेला आहे. तर मस्तपैकी आता एवढ्या छान साड्या नेसल्यात तर छान फोटोशूट, त्याच्यानंतर रील्स हे तर काढणं होतंच की नाही. त्यामध्ये मध्ये मस्तपैकी असा गरमागरम आम्हाला चहा कॉफीसुद्धा आम्ही एन्जॉय केली. त्यामुळे अजूनच छान असं फ्रेश वाटत होतं. आणि खरं सांगते, इतकं सकाळी लवकर उठलं तरीसुद्धा अजिबात आम्हाला झोप नव्हती ना, आम्हाला कुठेही डोकं दुखत होतं. अगदी मस्त फ्रेश आणि इतका उत्साह आमच्यामध्ये होता ना की काय सांगू. म्हणजे हलका हलका पाऊस पडतोय तरी त्यात आम्हाला छान असं साड्या घालून मस्तपैकी एन्जॉयसुद्धा करायचं होतं. तर इतका उत्साह आमच्या सगळ्यांमध्ये एकसारखा नेहमीच असतो. त्यामुळेच आम्हाला अशी फॅमिली पिकनिकला मज्जा येत असते. तर आता मस्तपैकी नाश्त्याचा वेळ झाला होता. तर 8-8:30 वाजले असतील आणि ह्या टायमिंगला मस्त गरमागरम अशी मिसळ पाव होतं आणि जे नॉनव्हेज आहे त्यांच्यासाठी मस्त असा भुर्जी पाव होता. तर मी व्हेज असल्यामुळे मस्तपैकी मिसळ पाव खाल्लं आणि टेस्टसुद्धा अगदी छान होती. 9:30-10 वाजता आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांनी आउटफिट चेंज केला आणि आता मस्तपैकी आम्ही सगळ्याजणी स्विमिंग पूलमध्ये सुद्धा मस्त एन्जॉय करणार आहेत. आणि इथून पुढच्या व्हिडिओला अजिबात व्हॉइस ओव्हरची गरज नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला इतकी मजा येणार आहे. सो लेट्स एन्जॉय. आम्हा मुलींना काही पोहता येत नाही आणि त्यात आम्हाला पाण्याची भलतीच भीती. त्यामुळे आम्ही अगदी साध्या सिंपल पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये एंट्री घेतली. पण आता ह्या मुलांनी जर साध्या पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये एंट्री घेतली तर ती मुलं कसली. त्यामुळे त्यांचं वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये उड्या मारण्याचे प्रयत्न सुरू होते. लोग दा पहला शिकारा जान लेना चाहे बलिए ते मुखड़े ते दिल ललचावे लोग दा पहला शिकारा जान लेना चाहे ओ मुंडा मेरा सपने में मिलता है सपने में मिलता है ओ मुंडा मेरा सपने में मिलता है सारा दिन सड़क पे
12:30 वगैरे वाजले होते आणि जेवणाचा वेळ झाला होता आणि त्या स्विमिंग पूलमध्ये पोहून नाचून प्रचंड भूक लागली होती. तर मस्त अशी व्हेज थाळी होती आणि जे नॉनव्हेज होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा चिकनचा रस्सा, भाकरी वगैरे असंच होतं. आणि व्हेजचा आजचा जो मेनू होता ना तो खरंच टेस्टी होता कालच्या मेनूपेक्षा. आणि आजची भाजीसुद्धा पनीरची अगदी मस्त होती. तर मस्त असं एन्जॉय केला आणि आता अजूनसुद्धा पुढे भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळं आउट. हे आउट 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 आउट. अरे खतरा तेरे पीछे. हाँ हाँ जाओ आजूबाजूला 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 तू आजूबाजूला आजूबा लागले. ये खाली बघ. हे आदू पाठी सरक आदू हे लागेल मागे खतरा पाठी लागेल बस. दोन महिने प्लॅनिंग केली, 2 दिवसाची पिकनिक काढली आणि आता 2 दिवसातले फक्त अर्धा तास बाकी होते. मेंदू सांगत होता की आता बॅगा पॅक करायला घ्या, पण मन मात्र सांगत होतं की अजून थोडा वेळ थांबायला हवं. पाय मात्र निघत नव्हते. एकमेकांसोबत घालवलेले क्षण असे वाटत होते की अगदी पटापट चाललेले आहेत. काही ट्रिप अशा असतात ना ज्या आपण ठरवतो, आपण ज्या इमॅजिन केलेल्या असतात त्याहून आपल्याला खूप काही देऊन जात असतात. खूप सारं प्रेम, एकमेकांसोबत घालवलेले क्षण आणि अविस्मरणीय अशा आठवणी. त्या आठवणीच मला मनात तर मी साठवून ठेविलेच, पण अशा व्हिडिओच्या मार्फतसुद्धा नक्कीच मला साठल्या जातील याचा खूप आनंद आहे. आणि जसं आम्ही येताना आम्हाला पाऊस भेटला होता तसं जातानासुद्धा पावसाने सुद्धा हजेरी लावली होती. कितीही नाही म्हटलं तरी आम्हाला निघावंच लागलं. पण हो, आम्ही एकमेकांना प्रॉमिस केलं की पुन्हा एकदा आपण अशी छान ट्रिप काढणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सुद्धा भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.